महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लक्ष्मी हेब्बाळकरांची एंट्री, चंदगड विधानसभा मतदारसंघात उमेदवाराचा प्रचार। महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। कर्नाटकच्या सीमेला लागून असलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील तुडे गावात महाविकास आघाडीच्या नंदाताई कुपेकर यांनी मंत्री गुरुवारी संध्याकाळी प्रचार केला। यावेळी बोलताना मंत्री म्हणाले की महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी एमव्हीए आघाडीला साथ दिली पाहिजे। कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यापासून बरेच काही बदलले आहे। गृहलक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 2000 रुपयाची मदत दिली जाते। आश्वासन दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 5 हमी योजना लागू केल्या आहेत। आपले राज्य लक्षणीय प्रगती करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आणि जर महाराष्ट्रात एमव्हीएची सत्ता आल्यास कर्नाटक सर्व प्रकारे सहकार्य करेल। नंदाताई जर चंदगड मतदारसंघातून विजयी झाल्या तर बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी जे मॉडेल लागू केले होते त्याच मॉडेलचा वापर करून त्या या मतदारसंघाचा विकास करतील। चंदगड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नंदाताई कुपेकर यांना साथ द्यावी असे आवाहन मंत्र्यांनी मतदारांना केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव महाराष्ट्रात लक्षणीय आहे आणि त्यांचे चाहते खूप मोठे आहेत। काँग्रेस, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) यांचा समावेश असलेली महाविकास आघाडी निश्चितपणे यावेळी खालील व्यक्ती उपस्थित होत्या। चंदगड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस अध्यक्ष संभाजी शिरोकर, युवक काँग्रेसच्या नेत्या मृणाल हेब्बाळकर, ज्योतिबा पाटील, शिवाजी सावंत, रजत हुलजी, एम.जे. पाटील, बैरू खांडेकर, विलास पाटील, तानाजी वाघमोरे, गणेश फाटक, बसवंत अडकुरकर, नारायण, विष्णू गावडे, ज्योतिबा चांदिलकर, हणमंता पाटील आणि दीपक पाटील।